Hello dear students, welcome again. Now look at the page number 29. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे. पेज नंबर 29 बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लेखक आणि बबन देवहांडाकडे जातात आणि त्यांच्याशी काही गप्पागोष्टी केल्यावर ते कसबाई या भाताचा विषय काढतात आणि कसबाईच्या नुसत्या उल्लेखाने देवहांडा भूतकाळात शिरले. त्यांचे डोळे स्वप्नाळू झाले आणि सारे गाव एकेकाळी कसबाईचे पीक कसे घेत असे हे सांगताना त्यांच्या आवाजात कंप जाणवत होता. इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढे बघूया. There was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. Such was the alluring aroma of कसबाई. आता ते त्यांची एक जुनी आठवण सांगतात की एक काळ असा होता की जेव्हा जेवणाच्या वेळी गावावरून जाणारी माणसं वाटेत न राहून थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. कसबाईचा इतका मोहिनी घालणारा हा सुगंध होता. ॲल्युरिंग आरोमा ऑफ कसबाई. म्हणजे काय? ॲल्युरिंग म्हणजे काय? मोहिनी घालणारा. ॲरोमा सुगंध. तर गावावरून जाणारे जे काही लोक असायचे ते पण त्या गावात थांबायचे आणि जेवणाची मागणी करायचे. एवढा सुगंध या तांदळाचा येत असायचा. द एंटायर एरिया वूड हॅव दिस हेडी ॲरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल दी हाऊसेस कुक दी सेम राईस. संपूर्ण गाव याच तांदळाचा भात शिजवत असल्याने परिसरातील वातावरणात याचा मोहक सुवासाने भरून राहिलेला असे. Today, he said, no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. Insipid, there is a question activity for you that find synonyms for insipid. तुम्हाला इथे एक ॲक्टिव्हिटी आहे. प्रश्न आहे की इन्सिपिडचा सिनोनिम किंवा समानार्थी शब्द सांगायचा आहे. इन्सिपिड मीन्स टेस्टलेस और फ्लेवरलेस, बेचव. ते पुढे म्हणाले की आज कुणीही कसबाईचं पीक घेत नाही. टुडे ही सेड नो वन ग्रीव कसबाई. कुणी कसबाईचं पीक घेत नाही. अँड एव्हरी वन हॅड शिफ्टेड टू ग्रोविंग दी न्यू हायब्रिड व्हरायटीज. आणि सर्वजण नवीन हायब्रिड व्हरायटीज म्हणजे नव्या संकरित जातीची त्या ठिकाणी पैदास करण्यास वळले आहेत. ही क्लेम ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट धिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड. आणि नाईलाजाने किंवा जबरदस्तीने त्यांनाही आता तो इन्सिपिड म्हणजे बेचव तांदूळ खावा लागतो आहे. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop, and kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. With the advent of irrigation, म्हणजे काय? सिंचनाचा प्रसार. तर सिंचनाच्या प्रसारामुळे फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप. दुसरे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले. टेम्प्टेड म्हणजे आकर्षित झाले. अँड कसबाई बिईंग अ लाँग ड्युरेशन राईस. आणि कसबाई हे खूप उशिरा पिकणारे भाताचे पीक आहे किंवा त्याला जास्त कालावधी लागतो. वॉज रिप्लेस्ड बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. आणि खूप उशिरा पिकणारा कसबाई हे भाताचं पीक असल्यामुळे कापणी लवकर करता यावी म्हणून इतर लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी त्याची जागा घेतली. हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर म्हणजेच कापणी लवकर करता यावी म्हणून. दिस इन्श्युअर दॅट द फार्मर्स कुड टेक अ सेकंड क्रॉप. आणि या इतर लवकर पिकणाऱ्या संकरित पिकांनी त्याची जागा घेतली कारण त्यामुळे काय होतं की शेतकरी अजून दुसरं पीक त्या शेतामध्ये घेऊ शकतात. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ दी हायब्रिड्स. आता ते स्वतः जर लेखक त्यांना विचारतात की ही आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ दी हायब्रिड्स.
ते स्वतः जर संकरित पिकांवर इतके नाखुश होते तर ते तिकडे का वळले? नो वन फोर्स्ड हिम टू डीड दे. नो वन फोर्स्ड हिम टू डीड दे. की कुणी त्यांना जबरदस्ती तर केली नव्हती ना की त्यांनीही संकरित भातच लावावा म्हणून. He smiled and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released. असे त्यांनी विचारताच की तुम्हाला कोणी जबरदस्ती तर केली नव्हती, मग तुम्ही का लावत नाही? असं विचारताच त्यांनी हसून उत्तर दिलं की त्यांच्या शेताला कुंपण नव्हते. फेन्स म्हणजे कुंपण नव्हते. आणि and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released. आणि एकदा का हंगाम संपला की गुरे शेतात सोडली जातात. आणि एकदा का हंगाम संपला की गुरे शेतात सोडली जातात. If my field alone has कसबा, it will be a treat for the cattle, he explained. ते सांगतात की जर माझ्या एकट्या शेतात कसबाई असेल तर गुरांसाठी ते एक ट्रीट म्हणजेच मेजवानीच ठरेल. ही एक्सप्लेन. त्यांनी असा खुलासा केला. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. कधीकधी ते सांगतात की समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला जुळवून घ्यावे लागते. लॅमेंटेड, कष्टी होत. ते म्हणाले अ पॅशनेट एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ, किंवा दुःखी किंवा नाराज होत. त्यांनी सांगितलं की समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, की कधीकधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्यालाही जुळवून घ्यावे लागते. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. संकरित पिकांना हायब्रिड्स नीड्स म्हणजे संकरित पिकांना मोर वॉटर अधिक पाणी, फर्टिलायझर्स अधिक खते आणि कीटकनाशके लागतात. पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके. ही सेड दॅट yields were good initially but of late had reduced a lot. He said that yields were good initially but of late. तर सुरुवातीला पीक उत्तम उत्पन्न देत असते, पण हल्ली ते काय झाले आहे, खूपच कमी होऊ लागले आहेत. हॅड रिड्यूस्ड अ लॉट, खूपच कमी होऊ लागले आहे. Besides, he said that each year they had no increase the quantity of urea and pesticides they used. त्याशिवाय वापराव्या लागणाऱ्या युरिया आणि कीटकनाशकांचे प्रमाणही त्यांना काय झालं आहे, इन्क्रीज द क्वांटिटी म्हणजे प्रमाण दरवर्षी वाढवावं लागलेलं आहे. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसॅटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसॅटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. इनसॅटिएबल म्हणजेच काय, मीन्स इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय. त्याशिवाय जणू काही इट वॉज ॲज इफ दी न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसॅटिएबल ॲपेटाईट. त्याशिवाय वापराव्या लागणाऱ्या युरिया आणि कीटकनाशकांचे प्रमाण त्यांना दरवर्षी तर वाढवावंच लागलं. जणू काही त्या नव्या संकरित बियाण्यांना इनसॅटिएबल ॲपेटाईट म्हणजेच काय, की रसायनांची एक वकवकती भूक त्यांना होती, की त्यांचे समाधान त्या ठिकाणी होत नव्हतं तेवढ्या युरिया आणि पेस्टिसाइड्सने. He told us that even when there were flash floods in the 60s, कसबाई had stood its ground. त्याशिवाय ते पुढे सांगतात की 60च्या काळामध्ये इन दी फ्लड्स इन दी 60s म्हणजे 60च्या काळामध्ये आकस्मिक पूर आला होता आणि त्या पुरामध्ये कसबाईचे पीक तेवढे तग धरून उभे होते. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods and receded. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village. आणि पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परत आले तेव्हा या भाताचे पीक तसेच शेतात उभे होते, अशी एक आठवण ते या ठिकाणी सांगतात. Such was the strength of the rice, but look what we have done, he
रूड. अशी त्या तांदळामध्ये एक स्ट्रेंथ होती किंवा मजबूती होती. पण आता आपण काय करून ठेवले आहे पहा. बट लुक व्हॉट वी हॅव डन. पण आता आपण काय करून ठेवले आहे पहा. ही रूड म्हणजे त्यांनी हळहळत त्या ठिकाणी सांगितलं. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the region for our visit, the Kasbai seeds. As he went on reminiscing about the rice. Reminiscing means remembering a story about a past event. म्हणजेच आठवण काढणे किंवा भूतकाळात जाणे. अशा प्रकारे भाताच्या पिकांच्या आठवणीत ते रमलेले पाहिल्यावर वी जंटली गायडेड हिम बॅक टू द रिजन फॉर अवर विजिट. त्यांनी हळूच त्यांच्या त्या विजिटचे किंवा भेटीचे प्रयोजन त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, देवहंडांना सांगितलं. म्हणजे कसबाई बियाण्यांच्या विषयाकडे ते वळले. ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन हिज एरिया who would have the seeds of Kasbai. Now, he was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of Kasbai. आणि आता त्यांना याची खात्री होती की त्यांच्या या गावामध्ये कसबाईचे बियाणे असेल असा एकही शेतकरी त्यांच्या या भागामध्ये सापडणार नाही याची त्यांना खात्री होती. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.